नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या स्कूटर सर्व्हिस सेंटरमध्ये. तर बघू शकता तुम्ही आपल्याकडे आलेला थ्रॉटलचा प्रॉब्लेम. आपण पहिली वायर चेक करूया. थ्रॉटलच्या पिनपासून तर कंट्रोलरपर्यंत वायर कट आहे का नाही. तर बघू शकता आपण मल्टीमीटर कंटिन्युटी मोडवर लावून घेतलेलं आहे. पुढचा एक प्रोब एक वायरमध्ये आणि मागे कंट्रोलरच्या वायरमध्ये एक प्रोब कंटिन्युटी मोडवर लावून चेक करायचं आहे. ते चेक केल्यानंतर तुम्हाला समजून जाणार वायर कट आहे का नाही. जर तुम्हाला असे छोटे छोटे प्रॉब्लेम सॉल्व करायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघू शकता तुम्ही एक वायर बरोबर आहे. आता दुसरी वायर चेक करू. दुसरी वायर पण बरोबर आहे. आता तिसरी वायर चेक करायच्या टायमाला आपल्याला दिसलं की एक पिन बाहेर निघून जात होती. कपलर एकमेकांना जॉईन करायच्या टायमाला ते या बारीकशा पिनमध्ये एक छोटीशी पिन बाहेर काढून घ्यायची आणि डबल तिथंच तशीच लावून द्यायची. तशीच लावल्यानंतर तुम्ही बघणार आता आपला प्रॉब्लेम सॉल्व झालेला दिसणार. पिन नीट बघून घ्यायच्या पहिले. ह्या पिन बघितल्यानंतर बघू शकता तुम्ही आपला थ्रॉटलचा इश्यू चालला गेलेला आहे. गाडी पुन्हा सारखी तशीच त्या स्पीडमध्ये वर्क करायला लागून गेलेलं आहे थ्रॉटल. हे बघू शकता तुम्ही. असे छोटे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपल्या EV मोटर्स टेक्निशियनला चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.